आणखी या नात्यानं मी त्यांना मंचावर आमंत्रित उपस्थित सर्व महिलांना आणि आमच्या सगळ्यांना असे मी आपणास विनंती करतो। मॅडम हे तुमच्या समोर हे सादरीकरण केल्याच्या नंतर हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की या शाळेतील ज्या महिला आहेत, महिला शिक्षिका आहेत, ह्या आपल्या लेकरांकरिता, आपल्या विद्यार्थ्यांकरिता, आपल्या गावातील मुलांकरिता ही सर्व शिक्षक मंडळी किती मेहनत घेत आहे हे तुम्हाला अवघ्या एक 15-20 मिनिटांमध्ये आम्ही शाळेमध्ये नेमकं काय करतो हे दाखवून देण्याचा त्यांच्या सादरीकरणातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मला प्रकर्षाने चांगल्या पद्धतीने घडवले पाहिजे, त्या लेकरांवर, त्या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, ही जबाबदारी आताच आमच्या जगताप मॅडमने, सुपरवायझर मॅडमने, आपण या मेळाव्याला आलात, मला खूप बरं वाटलं, कारण आपण स्पॉटचे अधिकारी, केंद्रप्रमुख आणि सुपरवायझर जे आहेत ते प्रत्यक्ष काय चालतं हे तुम्हाला आणि मलाच माहिती आहे, आणि म्हणून तुम्ही आलात, आपल्या महिला भगिनींना अगदी समर्पक शब्दामध्ये यथोचित असं मार्गदर्शन केलं। लेकरांची काळजी कशी घ्यावी, लेकरं सुदृढ असतील, ते जन्माला येणारं बाळ जर सुदृढ असेल तर पुढे तो आयुष्यात सुद्धा तो सुदृढच राहील, आणि ते जर बाळ कुपोषित असेल, मग मॅडमने सांगितलं तुम्हाला कुपोषित बाळासाठी काय केलं जातं, सुदृढ बाळासाठी काय, कोणता आहार दिला जातो, कोणता खाऊ दिला जातो, ते त्यांच्या अंगणवाडी ताईच्या मार्फत सुद्धा सर्व काही सांगत असतात। म्हणून माझ्या मातांनो आणि भगिनींनो, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ती अशी गोष्ट आहे, आपण सर्व, तुम्ही माझ्या भगिनी आहात, तुम्ही माझ्या माता आहात, काही चुकलं बोलत असताना तर माफ करून घ्यायचं। हे बघा, आपण ज्यावेळेस माता गरोदर असते त्यावेळी त्या बाळाची एवढी काळजी घेतो, आपण इतकी काळजी घेतो, घरात सासू असेल तर त्या सुनेला सांगते आंबट खाऊ नको, है की नाही, आंबट खाऊ नको, तिखट खाऊ नको, जे काही त्या बाळाच्या दृष्टीनं गरोदरपणात हानिकारक असतात गोष्टी, त्या गोष्टी करण्यापासून आपण दूर ठेवतो त्या सुनबाईला, तिला खाऊ देत नाही, तिची काळजी घेतो, का तर ते बाळ आपलं चांगलं जन्माला यावं आणि प्रसूती होताना कुठल्याही प्रकारची त्या महिलेला त्रास होणार नाही, यासाठी आपण इतकी काळजी घेतो। आणि जन्म झाल्यावर सुद्धा, बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला एवढा आनंद होतो, आपण बघितलं असेल, आपलं बाळ नक्का असू द्या, आपलं बाळ चपटा असू द्या, पण ते त्याच्या आईसाठी ते बाळ जे तिच्यासाठी राजा असतं, राजा, आणि ती आई सुद्धा म्हणते माझं बाळ माय, माझा राजा माय, किती छान आहे। मग भले त्याचा ओठ तुटका असेल, कान तुटका असेल, परंतु आपण ती माता त्या बाळाप्रती अतिशय जागरूक असते। मग मला म्हणायचं, जर आपण गरोदरपणात एवढी बाळाची काळजी घेतो, मग जन्मल्यानंतर सुद्धा त्या बाळाची, तो 18, 20, 22, 25 वयाचा तरुण होईपर्यंत त्या घरातील आईनं, बहिणीनं, आजीनं, आजोबानं, काकानं, चुलतीनं त्या बाळाची काळजी घेतली पाहिजे। काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय, तो बाळ जसं मोठं होतं आणि बाळावर काय होतं, आपल्या घरातलं जे वातावरण आहे त्या घरातल्या चांगल्या आणि वाईट वातावरणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या मुलावर परिणाम होत असतो, म्हणजे त्या मुलावर चांगले किंवा वाईट संस्कार होत असतात। आणि मग
म्हणून आपण जाणीवपूर्वक घरामध्ये घरातील वातावरण हे आनंददायी ठेवलं पाहिजे. जर घरातलं वातावरण आनंददायी नसेल, घरात रोज पती पत्नीचे भांडणं होत असतील, मुलाचे आणि वडिलांचे भांडणं होत असतील, सासूचे आणि सुनेचे भांडणं होत असतील, तर त्या वातावरणाचा परिणाम त्या मुलावर होत असतो. म्हणून तुम्हाला माझं अगदी मनपूर्वक विनंती आहे की तुम्ही चुकून सुद्धा आपली जी लहान लहान बालकं आहेत, ही लहान लहान गोंडस मुली आहेत, या लेकरांच्या समोर भांडण करू नका. दोघं पती पत्नी असतील, खूपच राग आला, पत्नीला राग आला पतीचा, पतीचा राग आला पत्नीचा, तर तुम्ही ठरवून दोघांपैकी एक जणांनी माघार घेतली पाहिजे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्या लेकरावर आपल्या भांडणाचा, आपल्या वाईट बोलण्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मी तर असं म्हणतो मॅडम, जर तुम्हाला भांडण करायचे ना, ते लेकरू शाळेत गेल्याच्या नंतर भांडण करा, परंतु त्या लेकराच्या समोर भांडण करू नका. लेकराच्या समोर भांडण करू नका, कारण त्याचा परिणाम वाईट होत असतो. तुम्हाला सांगतो, आपण आपल्या पतीबद्दल, आपल्या मालकाबद्दल त्या मुलासमोर अतिशय चांगलं बोललं पाहिजे. कदाचित ते तेवढे चांगले नसतीलही, पती तेवढे चांगले नसतीलही कदाचित, तरी सुद्धा आपल्या लेकरांसमोर आपण त्या पतीचं कौतुक केलं पाहिजे आणि पतीनं सुद्धा पत्नीचं कौतुक त्या लेकराच्या समोर केलं पाहिजे. आपण पाहता, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, घरामध्ये काय घडतं हे तुम्हाला माहित आहे. काय होतं मॅडम, ताईंनो, काय होतं माहिती आहे का? घरामध्ये मुलं, घरात लहान लहान मुलं असतात आणि मुलगा शाळेत जातो, 5वीला आहे, 6वीला आहे, 7वीला आहे, आणि त्या मुलाला त्याची आई काय म्हणते, बंड्या तुझ्या बाबाला काही कळत नाही, तुझ्या बापाला काही कळत नाही. आणि मग पोरग सुद्धा म्हणते, तिचे पती सुद्धा म्हणतात, अरे तुझ्या आईला काही कळत नाही, तुझ्या आईला काही कळत नाही. आणि मग ते पोरग मोठं होतं आणि ते म्हणतो, माझ्या आईला आणि पप्पाला काहीच कळत नाही. हा त्याचा परिणाम आहे. म्हणून आपल्या मुलावर संस्कार करण्याची जबाबदारी ही आपली आहे, ही तुमची आहे. आणि खास करून मातांनो, बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, ही आईची जबाबदारी आहे. कारण वडील हे सतत कामाच्या निमित्ताने बाहेर असतात आणि आपली मुलं जास्तीत जास्त 24 तासापैकी 18 तास, 20 तास, 10 तास, 12 तास तुमच्याच सानिध्यात असतात. ते सर्वात जास्त जर कुणाचं ऐकत असतील तर ते त्याच्या आजीचं ऐकत नाहीत, ते त्याच्या आजोबाचं ऐकत नाहीत, ते त्याच्या काकाचं ऐकत नाहीत, फक्त आणि फक्त आईचंच ऐकतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या मुलांकडे जाणीवपूर्वक चांगलं लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावर सुसंस्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, है की नाही? त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवल्या पाहिजे. आपण बघा, राजमाता जिजाऊंनी शोभा घडवले, मग त्यांनी त्यांच्या समोर सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. रामायण महाभारतातील गोष्टी तुम्हाला माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही, की चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामधूनच शिवबा घडले. शहाजी राजांकडे शिवबाला संस्कार करण्यामध्ये जर सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर जिजाऊचा वाटा आहे सगळ्यात मोठा, है की नाही? शहाजी राजे तर नेहमी लढाईवरच असायचे, मग त्यांना वेळ कुठं होता? आताही आपल्या बाबतीतही तसंच आहे, आपल्या मिस्टरांना वेळ नाही, परंतु आपल्याला वेळ आहे. ती आपली ही मुलं म्हणजे आपली ही
स्थायी प्रॉपर्टी आणि आयुष्यभर पुरणारी प्रॉपर्टी ही एक खरी संपत्ती आहे आपली. ही बंगला गाडी जी आहे, शेती बाडी आहे, ही तर संपत्ती आहे, पण खरी संपत्ती ती आहे जी मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळण्यास सक्षम बनले आहे आणि नवे नवे त्या आई वडिलांनी त्या मुलाला तेवढं सक्षम बनवलं आहे. तीच मुलं खरी आहे, ती खरी संपत्ती आहे. काय करता आपण एवढं मोठं मुलांकडे दुर्लक्ष करून कमावलं, प्रॉपर्टी कमावली, गाडी कमावली, बंगला कमावला आणि आपले मुलं व्यसनी निघाले, दारू पिणारे निघाले, गुटखा खाणारे निघाले, पुड्या खाणारे निघाले, तर याचा काहीही फायदा नाही. आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावा असं वाटत असेल तर त्याच्यावर नक्की चांगले संस्कार करा. एक चालता चालता दुसरा एक मुद्दा त्याच्यामधून निघतो म्हणून सांगतो. आज घराघरामध्ये आज जास्तीत जास्त असे उदाहरण आहेत जी सुना आणि लेका आहेत, हे त्यांच्या सासू सासऱ्यांना म्हणजे आई वडिलांना सांभाळत नाही. बरोबर आहे. का सांभाळत नाही? कारण आपणच नाही सांभाळलं. आज ज्या इथं सासूबाई आहेत किंवा जे कोणी आहेत, त्यांनी जर त्यांच्या सासू सासऱ्यांना सांभाळलं असतं तर तुमच्या मुलांनी सुद्धा तुम्हाला सांभाळलं असतं. याचं कारण आहे त्या मुलांनी जे पाहिलंय तेच तो करणार. त्याला ते दिसलं पाहिजे की आई वडिलांची सेवा अशा पद्धतीने केली जाते. आई आजारी असताना आईला दवाखान्यात नेलं जातं, त्याच्यावर उपचार केला जातो. वडील आजारी असतील तर त्यांची काळजी घेतली पाहिजे. वडिलांना वेळोवेळी शेतीच्या कामात मदत केली पाहिजे. वडील जे काही काम करत असतील, व्यवसाय करत असतील, त्या व्यवसायामध्ये जर त्यांचे वडील जर समजा मदत करत असतील तर हा मुलगा सुद्धा तेच पाहणार आणि तेच करणार. म्हणून मुलं घडवण्याची जबाबदारी शाळेबरोबरच आपल्या घरातील सर्व व्यक्तींची आहे. नवे ती गावाची सुद्धा आहे. गावातील चांगल्या माणसांनी एखादा मुलगा जर वाईट काही करत असेल, खोड्या करत असेल किंवा त्याला काही हे असेल, व्यसन वगैरे लागले असेल, तर त्यांनी ते सांगितलं पाहिजे. किमान तुम्हाला सांगता नाही आलं तर कमीत कमी त्या पालकाला तरी कल्पना दिली पाहिजे की बाबा तुमचा मुलगा असं करतोय, आहे की नाही. या पद्धतीनं आपण आपल्या लेकरांची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट मी आताच बोलताना म्हणालो होतो की सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर आता आपल्या शाळेच्या संदर्भाने बोलतो मी की मुलांना तुम्ही दर दिवस नियमितपणे शाळेत पाठवलं पाहिजे. अगदी त्या मुलीनं त्या मुलानं असं इथं येऊन तुला उशीर का झाला रे बाबा असं जर शिक्षकाने विचारलं तर त्या मुलांनी असं सांगू नये की माझ्या आईनं आज मला डबाच करून दिला नाही, आहे की नाही. म्हणून तुम्ही आपल्या मुलांना नीटनेटके कपडे घालून, व्यवस्थित गणवेश घालून, त्याचा काय डब्बा आहे, त्याची पेन्सिल कुठं आहे, पेन कुठं आहे, पुस्तक कुठं आहे, हे सगळं पद्धतशीर त्याच्या शैलीमध्ये, त्याच्या दप्तरामध्ये टाकून दिली पाहिजे. आणि बाबारे आता तुझ्या शाळेची वेळ झाली, आता तुझ्या शाळेची वेळ झालेली आहे आणि तू आता शाळेला जा. आणि शाळेत गेल्याच्या नंतर मुलगा दिवसभर शाळेत असतो आणि संध्याकाळी सुद्धा मातेनं आईनं विचारलं पाहिजे की बाबा तुला मॅडमने आज काय शिकवलं, दीदी तुला मॅडमने काय शिकवलं, तुझी वही दाखव बरं, तुला काय होमवर्क दिला, तू का नाही केलं, तू अभ्यास का करीत नाही, तुझ्या ताई तुला मारतात का, रागावतात का, तुझी काय अडचण आहे, हे सगळं विचारलं पाहिजे. आणि मग जर खरंच जर तुम्हाला वाटत असेल की मग ताई आहेत, सर आहेत, त्यांना तुम्ही त्यांच्याशी अगदी हितगुज केली पाहिजे की ताई असं का करता हो. किंवा एखाद्या अभ्यासामध्ये मुलगी मागे मुलगा मागे, ताई या माझ्या लेकरासाठी काय करता येईल, तुम्ही पण खूप शिकवता, आम्ही पण घरी लक्ष देतो, पण या मुलीमध्ये आमच्या काही फरक पडत नाही, काय करता येईल. अशा पद्धतीनं त्या शिक्षक हितगुज केली पाहिजे.
बोललं पाहिजे. आणि जर तुम्हाला शिक्षक जे शाळेमध्ये काम करतात, जे काही शिकवतात हे जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचं थोडंसं कौतुक सुद्धा केलं पाहिजे मॅडम. म्हणजे काय आपण म्हणतात ना की तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये आपण सगळे ग्रामीण भागातच माणसं आहेत. जर घरातील सुनेचं चांगलं चाललंय असं जर माहेरच्या मंडळींना कळालं तर त्यांना खूप अभिमान वाटतो, माझ्या मुलीचं छान चाललंय. आणि त्याच पद्धतीनं जर माझ्या लेकराला चांगलं शिकवणाऱ्या मॅडम ज्या आहेत त्या खूप छान शिकवतात आणि हे जर येऊन शाळेमध्ये येऊन एखाद्या मॅडमला मॅडम तुम्ही किती छान शिकवता हो, खूप माझ्या मुलीमध्ये खूप फरक पडला, मग त्या मॅडमना सुद्धा असं वाटेल वा 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 आमचं सगळं गावभर कौतुक होते आणि ती पुन्हा आणखी उल्हासानं त्या शिकवण्याच्या कामामध्ये लक्ष देईल, अध्यापन कार्यामध्ये खूप लक्ष देईल आणि आपली जी जबाबदारी आहे ते वाटून घेत आहेत. म्हणजे मूल घडवणं ही शाळेची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे आणि गावाची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणून आपण यापुढे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आपली मुलं दर दिवस शाळेत कसे जातील, दर दिवस अभ्यास करतात किंवा नाही, करत नसतील तर त्यांच्या अडचणी काय आहेत हे स्पष्ट येऊन आपल्या जे सर त्या मुलीला त्या मुलाला तुमच्या विद्यार्थ्याला शिकवत असतील त्यांच्याशी जाऊन बोलायचं. आजकाल कसं आहे माहितीये का, आपण ह्या गोष्टी करत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही. आपण फक्त असं म्हणतो आमचं पोरग दररोज शाळेत जाते आणि त्याला काहीच येत नाही, त्याची चौकशी करावी लागेल ना. आणि त्यावेळेस कुठं आपल्याला ही कोरीपाटी म्हणतो आपण, ही मुलं म्हणजे ही कोरीपाटी आहे, कोरा चेक आहे, हा कोरा चेक आहे. जर तुम्ही ठरवलं की या चेकवर 1000 रुपये लिहायचे का, 10,000 रुपये लिहायचे का, 1,00,000 रुपये लिहायचे का, 1 कोटी लिहायचे, हे कोरा चेक आहे. तो कोरा चेक, त्या कोऱ्या चेकवर तुम्हाला रक्कम किती टाकायची हे तुमच्या हातात अवलंबून आहे. पण हे कधी घडेल, हे जर सगळं आपण सर्वांनी मिळून त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं तर, त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले तर. या लेकरांमध्ये कलेक्टर आहेत, या लेकरांमध्ये तहसीलदार आहेत, या लेकरांमध्ये PSI आहेत, या लेकरांमध्ये शिक्षक असतील, प्राध्यापक असतील. पण हे कधी होऊ शक्य, आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर. निव्वळ शिक्षकावर अवलंबून राहिलं तर काही होणार नाही. निव्वळ आपण घरच्याच माणसावर अवलंबून राहिलो, शिक्षक जर म्हणले बा सगळा अभ्यास त्यांनीच घेतला पाहिजे, घरच्याच माणसाने घेतला पाहिजे, आम्ही काय करावं, तर ते शक्य होणार नाही. म्हणून आपण आपल्या लेकरांकडे लक्ष देणं ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आईची जबाबदारी आहे आणि खास करून आईची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात तुम्हाला आता मी माझा एक मुद्दा राहायला सांगून घ्यायचा की तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला, की एवढा सगळ्यात जास्त जर जगामध्ये सगळ्यात जास्त विश्वास जर हा आईवर असतो. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एका कुटुंबामध्ये एक गरीब कुटुंब होतं आणि त्या गरीब कुटुंबामध्ये एक अपंग मुलगी जन्माला आली. तिचा जन्म 1940 मध्ये झाला बघा. आणि गरीब कुटुंब होतं आणि ती जन्माला आली तर ती अपंग जन्माला आली. तिला झाला पोलिओ. तिला पोलिओ झाला म्हणजे ती अपंग आहे, तिला चालता येईना. ती आई होती, आईनं बऱ्याच दवाखाने केले की बाबा माझ्या मुलीला चालता येईल का. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की ताई तुमच्या मुलीला चालता येणार नाही आणि तुम्ही काही आता तिच्यावर उपाय करू नका. पण ती आई कसली, प्रयत्न सोडेल ती आई कसली. आणखी तिनं प्रयत्न केले आणि तिला अशी बातमी मिळाली की या वडगाव पासून 80 किलोमीटर वर एक तज्ञ डॉक्टर आहे आणि तिथं त्या मुलीचा विलाज होऊ शकतो.
त्या काळामध्ये कुठल्याही दळणवळणाची साधनं नव्हती, कारी नव्हत्या, टिपा नव्हत्या, काहीही नव्हतं. होतं काय 1940ला? नव्हतं. मग त्या आईनं काय केलं, त्या मुलीला घेऊन आपल्या पाठीवर मुलीला घेतलं आजी आणि त्या डॉक्टरकडे गेली. आणि त्या डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं, ताई तुमची मुलगी चांगली होऊ शकते, परंतु तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा 2 वर्ष आणावं लागेल. किती? आठवड्यातून 2 वेळा 2 वर्ष आणावे लागेल. ती माऊली तयार झाली लेकीसाठी. तिचं एकच ध्येय होतं की माझी मुलगी चालली पाहिजे. म्हणून तिनं 2 वर्ष आठवड्यातून 2 वेळा त्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट पूर्ण झाली. ती मुलगी हळूहळू चालायला लागली. चालायला लागल्याच्या नंतर तिनं स्पर्धेमध्ये भाग घेतला, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतल्याच्या नंतर त्या स्पर्धेत तिचा 3रा क्रमांक आला आणि तिला कांस्य पदक मिळालं. त्याच्यानंतर तिनं पुन्हा प्रयत्न केले. ती चालणारी मुलगी पळायला लागली आणि 1960 धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्या मुलीला 3 स्वर्ण पदक मिळाली. किती? 3 स्वर्ण पदक मिळवले. अशी ती रुल्मा विडालत नावाची मुलगी होती. ही फक्त हे कशामुळे शक्य झालं? हे कोणाच्या प्रयत्नामुळे शक्य झालं? आईच्या प्रयत्नामुळे शक्य झालं. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की तुम्ही तर या ठिकाणी मला सरांनी इथं बोलावलं, बोलून तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी दिली आणि माझ्या माता मावल्यांनी सुद्धा मला ऐकलं. सुळबुळ झालेली दिसते कारण बराच वेळ झालेला आहे. परंतु तुम्हाला आमच्या देशमुख सरांनी मला इथं आल्याबरोबर अगोदर सांगितलं होतं, सर तुम्ही काही करा पण एक आईबद्दलचं गाणं म्हणा. आता तुम्ही तेवढं गाणं ऐकायचं आणि मग तुम्हाला सुट्टी होईल. आता का? हा आता काय रे, फक्त 2च ओळी म्हणून दाखवतो मी. कारण प्रत्येकाला ही आईसारखं माया लावणार माणूस या जगामध्ये नाही. सगळ्यात जर माया लावणारी कोण असेल तर माय. आता आमच्या काळात आम्ही माय म्हणत होतो, आता आई म्हणतात, मम्मी म्हणतात. आमची आडाणी माय, अशिक्षित माय. आई तुझ्या मूर्तीवाणी, आई तुझ्या मूर्तीवाणी, साऱ्या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी, साऱ्या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी, साऱ्या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी, साऱ्या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत असता दिसत होतो
कान्हा ग आई दिसत होतो कान्हा बाळपणी मी खेळत असता दिसत होतो कान्हा ग आई दिसत होतो कान्हा अमृताहुनी गोड आई पाजलास पाना अमृताहुनी गोड आई पाजलास पाना तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही अनमोल जन्म तुला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून कधी घरी येताना शाळेतून कधी घरी येताना उशीर मजला होई गाई उशीर मजला होई शाळेतून कधी घरी येताना उशीर मजला होई गाई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरसी मला तू गाई गल्लो गल्ली पाहत फिरसी मला तू गाई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झालीच नाही तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झालीच नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही हाडाचे तू काळ करोनी केले रक्ताचे पाणी ग आई केले रक्ताचे पाणी हाडाचे ग काळ करोनी केले रक्ताचे पाणी ग आई केले रक्ताचे पाणी तुझ्या सारिखे कष्ट गाई केले नाही कोणी तुझ्या सारिखे कष्ट गाई केले नाही कोणी तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी साऱ्या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी साऱ्या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही माझ्या माता भावनांनी माझं हे आईवरचं गीत आहे ते अगदी शांतचित्ताने तल्लीन होऊन ऐकलं सर्वांचे धन्यवाद आणि मला या शाळेतील सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी इथं बोलावलं माझा यथोचित सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी या शाळेच्या मुख्याध्यापकांचे शिक्षक वृंदाचे आणि आमच्या शिक्षक महिला ज्या भगिनी आहेत यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं खूप छान आयोजन केलं या महिला पालकांशी हितगुज केली आणि मला सुद्धा एक संधी उपलब्ध करून दिली की बाबा मला प्रश्न पडला होता की बाबा महिलांना मी काय मार्गदर्शन करू शकतो पण मी मला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला धन्यवाद
मेळावा आणि हळदी कुंकू समारोह या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी प्राथमिक शाळा दांडेगाव येथून मेंढके मॅडम, आमच्या केंद्रातील ढाळे मॅडम तसेच अतुल कुलकर्णी सर यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. कार्यक्रम खूप आहेत. आता तुम्ही किती वेळ देता, तुमच्याकडे किती वेळ आहे यानुसार हा कार्यक्रम चालत राहील. आणि मला आवर्जून एक इथं सांगायचंय, कारण की असं का घडलं एक थोडक्यात सांगतो. कारण आज आपल्याला 4-4 तास का बसावं लागतंय, कारण आम्ही जर प्रत्येक महिन्याला एक फेरी मारली असती तर इतका वेळ बसावं लागलं नसतं. आणि आपण वर्षातून एकदाच यायलो, वर्षातून एकदाच जिल्हा परिषदेच्या शाळेचं तोंड बघायलो, आणि त्यामुळे आपल्याला जवळपास 4 ते 5 तास बसावं लागतं की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळं सगळ्या मातांना, सर्व महिलांना विनंती आहे, शाळेच्या वतीनं विनंती आहे की आपण दर महिन्याला, कमीत कमी दर महिन्याला आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये या. आपला मुलगा मुलगी कोण्या वर्गामध्ये आहे, कितवीला शिकत आहे, त्या मुला मुलीला कोणते शिक्षक आहेत, त्यांनी काय शिकवलं आहे, त्यांच्या वह्या दररोजच्या दररोज जर तुम्ही चेक केल्या की बाळा तुला आज काय शिकवलं, तर ती मुलं सांगू शकतात की आम्हाला शाळेमध्ये हे शिकवलं, ते शिकवलं. तुम्हाला गाणे म्हणून दाखवतील, एखादा डान्स करून दाखवतील, सुंदर हस्ताक्षर काढून दाखवतील, वर्गातला अभ्यास असेल वर्गातला अभ्यास दाखवतील. पण आपण जर वेळ दिला तर, म्हणजे आपण जर यांच्यासाठी वेळ दिला तर भविष्यामध्ये ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी प्राथमिक शाळा डिग्रस बुद्रुक येथून दोनही मॅडम, चव्हाण मॅडम आणि भंडार मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीनं शब्दसुमनानं स्वागत. साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की स्त्री ही काय करू शकते, कारण असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जर जगाचा उद्धार जर कोणाला करायचा असेल, जो कोण करू शकतं तर ती फक्त स्त्री आहे. घरातली स्त्री ही खूप बलशाली आहे आणि तीच फक्त घराला दिशा देऊ शकते, घराला बदलू शकते. आणि हे सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे. यानंतर लगेचच आपल्यासाठी काही विद्यार्थी घेऊन येत आहेत एक कृतीयुक्त गाणं, कृतीयुक्त डान्स. गाण्याचे बोल आहेत आपल्या समोर सादरीकरण आहे. आम्ही